तर पुढचा जो टॉपिक डिस्कस करायचा आहे दॅट इज कॉल्ड कुठला लिस्ट नावाचा टॉपिक. तर गुगल कोलॅब सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा पायथॉनमधला लिस्ट. सगळ्यात फेमस, सगळीकडे जास्त वापरला जाणारा. बरोबर. तर हे आता इथून सगळे जे आपण बघणार आहेत आता हे सगळे लिस्ट म्हणा, टपल म्हणा, डिक्शनरी, सेट, हे सगळे ह्याला काय म्हणायचं, डेटा स्ट्रक्चर. पायथॉनमधले हे कोण आहे, डेटा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर यांच्याबद्दल सगळं काय करायचं डिस्कशन. इथून जे पुढचे 4 टॉपिक आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यातल्या त्यात सेट सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बरोबर. कारण इंटरव्ह्यूमध्ये आपण सेटबद्दल काही डिस्कशन करत नाही, काही वाचत पण नाही, पण इंटरव्ह्यूमध्ये पण काय करतात, सेटवरती क्वेश्चन जास्त विचारतात. आपण सेटवरती काहीच करत नाही. ठीक आहे. फक्त डेफिनेशन पार्ट करतो, सेट असा असतो, डिक्लेरेशन असं असतं, बस एवढंच. पण पुढे त्याच्या मेथड्स, त्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत, त्याचे वेगवेगळे परत मग इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की सेट डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करतो, सिमेट्रिक डिफरन्स काय असतं. ठीक आहे. असे क्वेश्चन्स इंटरव्ह्यूमध्ये असतात. तर या टॉपिकचं नाव आहे दॅट इज कॉल्ड लिस्ट इन पायथॉन. बॅच आहे कुठली, जानेवारी 26. ठीक आहे. तर त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन डिस्कस करायचा आहे, टॉपिकचं नाव काय, टॉपिकचं नाव आहे लिस्ट इन पायथॉन. तर हा टॉपिक डिस्कस. सो व्हॉट इज मीन बाय द लिस्ट. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट. तर याच्यामधला जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे दॅट इज क्वेश्चन व्हॉट इज मीन बाय लिस्ट. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट समजण्याच्या अगोदर पाठीमागे आपण आत्तापर्यंत काय काय केलं आत्तापर्यंत. तर बघा, एक व्हेरिएबल घेतला होता आपण. ठीक आहे. पहिलं स्वरूप पायथॉन मार्केटमध्ये आल्यानंतर पायथॉनमध्ये काय झालं की पायथॉनमध्ये एक व्हेरिएबल आपण घेत असतो हमेशा. व्हेरिएबल का घेतो, कारण आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची असते टेम्पररी कुठं ना कुठं तरी. का, कारण पुढे आपल्याला काय करायचं आहे, काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. जसं की आता एक व्हॅल्यू स्टोअर केली, किती, 10. बरोबर आहे. नवीन पायथॉन आलं आणि नवीन पायथॉन आल्यानंतर हे असे लोक काय करू लागले, अशा व्हॅल्यू व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू लागले. ठीक आहे. मग लोकांची रिक्वायरमेंट अशी वाढली की बाबा त्यांना काय करायचं झालं की आता समजा मला 20 पण घ्यायचं आहे, तर मी 20 घेण्यासाठी काय केलं, अजून एक व्हेरिएबल डिफाईन केला. मला अजून एक पुढची व्हॅल्यू घ्यायची आहे, जसं की मी म्हटलं काय, अजून एक व्हेरिएबल डिफाईन केला, त्याच्यामध्ये काय ठेवलं, 30 ठेवलं. म्हणजे व्हॅल्यूचा डेटा टाईप एकच आहे. बरोबर आहे ना. पण व्हेरिएबल काय केलेत मी वेगवेगळे. मग आता वेगवेगळे व्हेरिएबल जर मी डिक्लेअर केले तर मग ह्यांच्यासाठी काय झालं, सगळ्या व्हेरिएबलसाठी एक मेमरी स्लॉट अलोकेट झाला. बरोबर आहे ना. म्हणजे एकतर मेमरीचा वेस्टेज की बाबा आता डेटा टाईप तर एकच आहे सगळ्यांचा, 10, 20, 30 इंटिजर टाईप आहेत सगळे. ठीक आहे. पण व्हेरिएबल डिक्लेरेशन कशी आहेत, वेगवेगळे. म्हणजे एक व्हेरिएबल जर डिक्लेअर केलं तर तुम्ही मेमरीमध्ये काय करावं लागेल, एक स्लॉट क्रिएट करावं लागेल. अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर अजून एक स्लॉट क्रिएट करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे आता हे प्रॉब्लेम काय होऊ लागले की हे प्रॉब्लेम येऊ लागले. म्हणजे लोकांची रिक्वायरमेंट काय झाली, लोकांची रिक्वायरमेंट अशी झाली की मला काय करायचं आहे, मला व्हेरिएबलचं नाव एकच ठेवायचं आहे, एकच व्हेरिएबलचं नाव ठेवायचं आहे. व्हेरिएबलचं नाव काय ठेवलं, नंबर. पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू कशा पाहिजे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू मला मल्टिपल पाहिजे. ठीक आहे. मग आता व्हेरिएबलचं नाव एक, पण व्हॅल्यू कशा, मल्टिपल. ठीक आहे. वरील ज्यावेळेस तुम्ही वरच्या टाईपचं डिक्लेरेशन करता त्यावेळेस प्रत्येकांसाठी एक मेमरी स्लॉट अलोकेट केला जातो. प्रत्येकांसाठी एक मेमरी दिला जातो. num1साठी एक मेमरी दिली जाते, num1साठी, num2साठी. ज्यावेळेस तुम्ही अशा टाईपचं डिक्लेरेशन करता, अशा टाईपचं, त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस मेमरी स्लॉट एकच असतो. ठीक आहे. आणि त्या मेमरी स्लॉटमध्ये काय क्रिएट होतो, एक ॲरे क्रिएट होतो. त्या ॲरेला म्हणायचं रेफरन्स ॲरे. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्या ॲरेला, रेफरन्स ॲरे म्हणतो. आणि तो रेफरन्स ॲरेमध्ये काय असतात, रेफरन्सेस असतात की ह्या व्हॅल्यू, आता ह्या व्हॅल्यू कुठे जाऊन स्टोअर होतात, तर ह्या व्हॅल्यू स्टोअर होतात जाऊन हिपमध्ये. ठीक आहे. मेमरीचे हे टाईप येतात हिप मेमरी. ठीक आहे. तर हिप मेमरीमध्ये काय करत असतो आपण, तर हिप मेमरीमध्ये व्हॅल्यूज जाऊन स्टोअर होतात. पण त्याचा ॲड्रेस कुठं प्रेझेंट असतो, त्याचा ॲड्रेस प्रेझेंट असतो मेमरीमध्ये. ठीक आहे.
तर मी सांगेन तुम्हाला डायग्रामने की कसं असतं हे. ओके, कळालं? तर मग लोकांची रिक्वायरमेंट काय झाली? लोकांची रिक्वायरमेंट ही झाली की मला काय करायचं आहे, मला एकाच व्हेरिएबलला काय करायचं आहे, एकाच व्हेरिएबलला मला मल्टिपल व्हॅल्यू द्यायच्यात. मग मल्टिपल व्हॅल्यू कशा दिली आपण? 10, 30, किती म्हटलं हे 40. ठीक आहे, म्हणजे व्हेरिएबलचं नाव किती? एक, पण व्हॅल्यू किती? मल्टिपल. वरती काय होतं? वरती असं होतं की बाबा एका व्हेरिएबलला तुम्ही ॲट अ टाइम काय करू शकता? एकच व्हॅल्यू देऊ शकता. कुठल्याही लँग्वेजमध्ये जा तुम्ही, सीमध्ये जा, जावामध्ये जा, डॉटनेटमध्ये जा, कुठेही जा, एका व्हेरिएबलला तुम्ही किती व्हॅल्यू देऊ शकता? एकच. जर तुम्ही अशा मल्टिपल व्हॅल्यू जर दिल्यात दुसऱ्या लँग्वेजमध्ये तर तिथं काय येतो? कंपाईल एरर येतो. ठीक आहे, कंपायलरला कळत नाही की बाबा तुम्ही व्हॅल्यू कोणती घेऊ, मी 10 घेऊ का 20 घेऊ, कारण तुम्ही काय करून ठेवलेलं आहे, कंपायलरला कन्फ्यूज करून ठेवलेलं आहे की काय करायचं आहे. ठीक आहे, मग लोकांची रिक्वायरमेंट काय झाली की लोकांची रिक्वायरमेंट अशी झाली की बाबा व्हेरिएबलचं नाव काय असलं पाहिजे? एकच, आणि त्याला व्हॅल्यू काय असल्या पाहिजे? मल्टिपल. पण आता ह्या मल्टिपल व्हॅल्यू कशा आहेत? सेम डेटा टाईपचे आहेत. बरोबर आहे. परत लोकांची रिक्वायरमेंट अशी झाली की बाबा नाही, मला काय करायचं आहे, मला डिफरंट डेटा टाईप स्टोअर करायचं आहे. डिफरंट डेटा टाईप म्हणजे काय? तर व्हेरिएबलचं नाव एकच असलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू स्टोअर करणार त्या व्हॅल्यू कशा असल्या पाहिजे? डिफरंट डेटा टाईपच्या असल्या पाहिजे. जसं की 20.6, आता ही कोणती व्हॅल्यू झाली? फ्लोट व्हॅल्यू. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट परत एक मध्येच कुठेतरी एखादी स्ट्रिंग आली. काय स्ट्रिंग आली? पायथॉन नावाची. म्हणजे काय झालं? काय झालं? म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू कशी आहे? सेपरेट आहे ना. आता व्हेरिएबलचं नाव कसं आहे? व्हेरिएबलचं नाव एकच आहे, पण त्याच्यामधल्या व्हॅल्यू कशी आहेत? सेपरेट आहेत, डिफरंट डेटा टाईपच्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, मग हे काय झालं की हे असं मार्केटमध्ये लिस्ट हा टॉपिक आला. कळतंय? म्हणजे रिक्वायरमेंट काय झाली लोकांची? लोकांची रिक्वायरमेंट अशी झाली की त्यांना काय पाहिजे? डिफरंट डेटा टाईप स्टोअर करता आला पाहिजे, पण व्हेरिएबलचं नाव काय असलं पाहिजे? एकच असलं पाहिजे. क्लिअर आहे का आता हा कन्सेप्ट? तर लिस्ट काय आहे? तर लिस्टबद्दल आपल्याला डिस्कस करण्याच्या पहिलं हे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये मला काय स्टोअर करायच्या? मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्या, ते पण कसल्या? एकतर सेम डेटा टाईपच्या, नाहीतर डिफरंट डेटा टाईपच्या. ठीक आहे, जर सेम डेटा टाईप जर तुम्ही यूज केला तर त्याला म्हणतो ॲरे, आणि डिफरंट डेटा टाईप जर तुम्ही यूज केलं तर त्याला काय म्हणतो आपण? लिस्ट म्हणतो. पुढे पायथॉनमध्ये ॲरे नावाचा कन्सेप्ट पण डिस्कस करायचा आहे. ॲरे आणि लिस्ट दोघंही सेमच आहेत, फक्त फरक काय? ॲरेमध्ये काय करतो आपण? सेम डेटा टाईप यूज करतो. लिस्टमध्ये काय करतो आपण? डिफरंट डेटा टाईपचे एलिमेंट आपण स्टोअर करतो. पायथॉन सपोर्ट करतो फक्त सिंगल डायमेन्शनल ॲरे. जर तुम्हाला मल्टी डायमेन्शनल ॲरे यूज करायचं झालं तर तुम्हाला एक लायब्ररी यूज करावी लागते, त्याचं नाव आहे नंपाय. ठीक आहे, नंपाय नावाची लायब्ररी पुढे तुम्हाला डेटा सायन्समध्ये पण येते, त्याच्यानंतर डेटा ॲनालिटिक्समध्ये पण येते. ठीक आहे, आणि मशीन लर्निंगमध्ये पण येते. कोणती लायब्ररी? नंपाय, न्यूमरिकल पायथॉन म्हणतो त्याला आपण. ओके, तर हे पुढे काही कन्सेप्ट आहेत, एक 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 आपण डिस्कस करूया. पहिले आपण हे 4 डेटा स्ट्रक्चर कवर करूया. लिस्ट, टपल, डिक्शनरी, सेट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग ॲरेवरती जाऊया. क्लिअर आहे आता हे सगळं? कळालं का? कन्सेप्ट, थीम कळाली? तर लिस्ट मार्केटमध्ये कशासाठी आलं? टू स्टोअर द डिफरंट डेटा एलिमेंट ऑर सेम डेटा एलिमेंट. कळते का ऑनलाईन सगळ्यांना काय बोलतोय? क्लिअर आहे का सगळ्यांना काय बोलतोय? ठीक आहे, तर व्हॉट इज मीन बाय द लिस्ट? तर लिस्टबद्दल जर सांगायचं झालं तर एक एक पॉईंट डिस्कस करूया. की पहिला पॉईंट याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे की पायथॉनमध्ये काय आहे? इन पायथॉन लिस्ट इज अ डेटा स्ट्रक्चर. लिस्ट इज अ कोण आहे? एक डेटा स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे, बिल्ट इन डेटा स्ट्रक्चर त्याला असं पण म्हणतात. सो इन पायथॉन लिस्ट इज अ बिल्ट इन काय आहे तो? बिल्ट इन डेटा स्ट्रक्चर दॅट कॅन होल्ड काय होल्ड करतो? दॅट कॅन होल्ड सेम टाइप ऑफ डेटा एलिमेंट, सेम टाइप ऑफ डेटा एलिमेंट or a different type of data element. ठीक आहे, क्लिअर? पहिला पॉईंटमध्ये काय सांगितलं की लिस्ट काय आहे पायथॉनमध्ये लिस्ट काय करतो की एक बिल्ट इन डेटा स्ट्रक्चर आहे. डेटाचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे? डेटा मेमरीमध्ये कसा स्टोअर झाला पाहिजे? कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर झाला पाहिजे? कसल्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर झाला पाहिजे? याला काय म्हणतो आपण? डेटाचं स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे, तर डेटा कसा स्टोअर होतो मेमरीमध्ये? कधी कधी सिक्वेन्शियल डेटा स्टोअर होतो, कधी कधी रेफरन्सने डेटा काय होत असतो? स्टोअर होत असतो. आता लिस्ट जो आहे तर लिस्टमध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलं, काय सांगितलं की लिस्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही एलिमेंट टाकता
तर ते एलिमेंट मेमरीमध्ये कसे स्टोअर होतं, रेफरन्स ॲरे क्रिएट होतो. कुठला ॲरे क्रिएट होतो, एक ॲरे क्रिएट होतो. ठीक आहे, तर तो ॲरे कसा असतो बघा. तर थोडक्यात ही तुमची मेमरी, बरोबर आहे. आणि त्या मेमरीमध्ये काय असतात, त्या मेमरीमध्ये स्लॉट असतात. हा काय झाला, हा झाला पहिला स्लॉट. ठीक आहे, हा झाला दुसरा स्लॉट. असे भरपूर स्लॉट असतात. असे टोटल किती, सध्या 3 स्लॉट आहेत, बरोबर आहे. आणि मी जो डिक्लेअर केलेला आहे लिस्ट, मी डिक्लेअर केलेली लिस्ट, तर मी डिक्लेअर केलेली लिस्ट कशी आहे, तर एक व्हेरिएबल घेतला कोणत्या नावाचा, LST. ठीक आहे, आणि त्या LSTमध्ये मी एलिमेंट टाकले. काय टाकले, 10, 20, 30. असे किती एलिमेंट आहेत टोटल, असे टोटल 3 एलिमेंट आहेत, बरोबर आहे. व्हेरिएबलचं नाव किती आहे, एकच आहे, पण त्याचे व्हॅल्यू किती आहेत, मल्टिपल आहेत. एक तर लिस्ट कसा असतो, सेम डेटा टाईपचा असतो, नाहीतर काय असतो, डिफरंट डेटा टाईपचा असतो. ठीक आहे, मग आता समजा हे मेमरी आहे अशी, आणि ह्या मेमरीमध्ये कुठं ना कुठं तरी एक स्लॉट त्याला भेटला, एक मेमरीमध्ये जागा भेटली. ठीक आहे, समजा इथं जागा भेटली, बरोबर आहे. कारण या व्हेरिएबलचं नाव काय, व्हेरिएबलचं नाव आहे LST, बरोबर आहे. मेमरीला काय काय असतं, मेमरीला स्लॉटला काय काय असतो, व्हेरिएबलचं नाव असतं, आणि प्लस इथं काय असतो त्याचा, इथं प्लस त्याचा काय असतो, ॲड्रेस. माहिती आहे, हे लास्ट टाइम पण आपण डिस्कस केलं, कशाच्या वेळेस, स्ट्रिंगच्या वेळेस. ठीक आहे, पण त्या स्ट्रिंगमध्ये काय होत होतं, प्रत्येक एक एक कॅरेक्टर कुठं जाऊन बसायचं, एका मेमरी स्लॉटमध्ये जाऊन बसायचं, आणि त्याला काय असायचं, त्याला इंडेक्स असायचं, बरोबर आहे. आणि ह्याला पण आहे, ह्याला पण इंडेक्सच आहे, ह्याला पण ॲड्रेसच आहे. ओके, आणि इथं जे तयार होतं, इथं काय तयार होतं, सो इथं जो तयार होतो, दिस इज कॉल्ड ॲज द, एक काय क्रिएट होतो इथं, एक काय तयार होतो, एक रेफरन्स काय क्रिएट होतो, एक रेफरन्स ॲरे क्रिएट होतो. आणि त्या रेफरन्स ॲरेमध्ये काय असतं, तर त्या रेफरन्स ॲरेमध्ये या 10, 20, 30च्या ॲड्रेसेस असतात. ठीक आहे, कळलं का. याच्यामध्ये काय असतो, ॲड्रेस. जसं की एक ॲड्रेस असा आहे 101 पकडा, दुसरा ॲड्रेस असा आहे 102 पकडा. ठीक आहे, असे 2 ॲड्रेसेस आहेत. काय स्टोअर होतात, फक्त इथं रेफरन्स ॲरे तयार होतो. मग आता यांच्या व्हॅल्यू कुठे स्टोअर होतात, तर यांच्या व्हॅल्यू ज्या स्टोअर होतात, एक अजून एक मेमरी एरिया असतो, त्या मेमरी एरियाचं नाव आहे, दॅट इज कॉल्ड हीप एरिया. कोणता एरिया, हीप एरिया, बरोबर आहे. आणि त्या हीप एरियामध्ये काय असतं, की त्या हीप एरियामध्ये 2 स्लॉट असतात. किती स्लॉट असतात, 2. पहिला जो स्लॉट असतो तो कोणासाठी असतो बघा, याच्यामध्ये किती स्लॉट आहेत, हे याच्यामध्ये आहेत 2 स्लॉट. क्लिअर आहे. तर पहिल्या स्लॉटमध्ये बघा, इथं काय असतो, इथं असे स्लॉट असतात हे, आणि त्या स्लॉटमध्ये काय काय असतं, तर त्या स्लॉटमध्ये पहिला जो असतो, पहिला जो असतो हा इथं येऊन काय असतो, याचा इथं येऊन असतो ॲड्रेस. ठीक आहे, कळलं. म्हणजे इथं काय येणार, इथं येणार ॲड्रेस, काय येणार इथं येणार, दॅट इज कॉल्ड 101. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या इथं काय येणार, दिस इज कॉल्ड 102. ठीक आहे, 101, 102. आणि त्या 101ला इथं काय प्रेझेंट आहे, त्या 101ला काय प्रेझेंट आहे, कोणती व्हॅल्यू प्रेझेंट आहे, 10. म्हणजे व्हॅल्यू कुठे जाऊन स्टोअर होते, हीप एरियावरती जाऊन स्टोअर होते. ठीक आहे, समजतंय. आणि इथं येऊन काय म्हटलं, परत इथं येऊन काय म्हटलं, इथं येऊन म्हटलं 20. ठीक आहे, तर लिस्टमध्ये हे मेमरी कसं स्टोअर होतं, एकच स्लॉट आहे, ॲड्रेस एकच आहे, बरोबर आहे. त्या मेमरीचा ॲड्रेस किती आहे, एकच आहे. त्या ॲड्रेसला काय स्टोअर झालेलं आहे, रेफरन्स ॲरे स्टोअर झालेला आहे. आणि तो रेफरन्स ॲरे कोणाला रेफर करतोय, त्या हीप एरियाला रेफर करतोय. त्या हीप एरियामध्ये काय असतं, ॲड्रेस प्लस व्हॅल्यू. काय काय आहे, त्याची ॲड्रेस आहे, त्याची काय आहे, परत व्हॅल्यू आहे, त्याची ॲड्रेस आहे, त्याची व्हॅल्यू आहे. समजतं मेमरीमध्ये हे स्टोरेज कसं होतं, तर मेमरीमध्ये स्टोरेज हे असं होत असतं. आणि ज्यावेळेस आपण नॉर्मल एखादी स्ट्रिंग वगैरे डिक्लेअर करतो, त्यावेळेस ती स्ट्रिंग वगैरे डिक्लेरेशन कसं असतं, हे सगळं वेगळं असतं. क्लिअर आहे का, क्लिअर आहे. समजा लिस्टमध्ये एखादा नवीन एलिमेंट मी ॲड केला, 10, 20, 30, अजून एक एलिमेंट ॲड केला, किती, 40. ज्यावेळेस मी लिस्टला अपडेट करतो, त्यावेळेस हा रेफरन्स ॲरे पण काय होतो, अपडेट होतो. आणि अपडेट होऊन हीपमध्ये पण काय होते, ती व्हॅल्यू तिकडं पण अपडेट होते. ठीक आहे, एखादी व्हॅल्यू जर मी डिलीट केली लिस्टमधून, तर ती रेफरन्स ॲरे परत काय होतो, अपडेट होतो. ठीक आहे, आणि त्या हीपमधून पण काय होत होतो, तिथून पण अपडेट होतो. म्हणजे रेफरन्स असा असतो, ह्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड रेफरन्स ॲरे म्हणतो आपण. किंवा ह्याला काही काही पुस्तकांमध्ये रेफरन्स ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे, काही काही पुस्तकामध्ये रेफरन्स ॲरे म्हटलेलं आहे. ठीक आहे, काही नावं घेतलं तरी काय, तो एकालाच रेफर करतो.
ठीक आहे, क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना काय बोलतोय? क्लिअर आहे का सगळ्यांना? ठीक आहे, तर मेमरीमध्ये हे काय होतं की असं डिक्लेरेशन होतं. ठीक आहे, सो क्लिअर आहे आता हे. म्हणजे पायथॉन काय आहे, पायथॉनमध्ये लिस्ट काय आहे, एक बिल्ट इन डेटा स्ट्रक्चर दॅट कॅन होल्ड सेम डेटा टाईप ऑफ सेम टाईप ऑफ डेटा एलिमेंट और डिफरंट टाईप ऑफ डेटा एलिमेंट. हा झाला पहिला पॉईंट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये बोलायचं झालं तर पुढचा जर पॉईंट जर बोलायचं झालं, सो लिस्ट इज अ म्युटेबल. लिस्ट कशी आहे, म्युटेबल आहे. म्युटेबल म्हणजे त्याच्यातले एलिमेंट तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. चेंज करू शकता म्हणजे नवीन एलिमेंट ॲड करू शकता, एखादा एक्झिस्टिंग एलिमेंट असेल त्याला तुम्ही अपडेट करू शकता, बरोबर आहे, किंवा एखादा एलिमेंट तुम्ही काय करू शकता, रिमूव्ह. म्हणजे तिन्ही कामं तुम्ही काय करू शकता. पण हेच काम स्ट्रिंगवरती केलं का, नाही. स्ट्रिंग कशी आहे, इम्युटेबल. ठीक आहे, स्ट्रिंग कशी असते, इम्युटेबल. बोलायला फक्त इम्युटेबल आहे, पण बायपासने आपण त्याला काय करू शकतो, म्युटेबल. बरोबर आहे ना. म्हणजे आता पायथॉनवाल्यांनी इतकं कन्फ्यूज करून ठेवलेलं आहे की स्ट्रिंग म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे. ओके, पण इंटरव्ह्यूमध्ये काय सांगायचं, इम्युटेबल. सो लिस्ट इज कसं आहे, लिस्ट इज अ म्युटेबल आहे. मीन्स काय करू शकतो आपण, मीन्स वी कॅन ॲड न्यू एलिमेंट, वी कॅन अपडेट existing element. ठीक है, and also delete a particular element. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, म्युटेबल. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट झाला. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट तुम्ही लिस्टबद्दल काय सांगू शकता, क्वेश्चन काय डिस्कस करतोय आपण, व्हॉट इज मीन बाय लिस्ट, हा क्वेश्चन आपण डिस्कस करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये काय सांगणार, लिस्ट इज अ ऑर्डर्ड. लिस्ट कशी आहे, ऑर्डरचं मिनिंग काय, ज्या ऑर्डरिंगमध्ये तुम्ही एलिमेंट टाकलेले आहेत, ठीक आहे, त्याच ऑर्डरमध्ये एलिमेंट काय होतं, तुम्हाला डिस्प्ले होतं. जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये जर बघायला गेलं तर एक लिस्ट घेतली, लिस्टचं नाव काय आहे, व्हेरिएबलचं नाव काय आहे, LST इज इक्वल टू, लिस्ट आपण कशी डिक्लेअर करतो पायथॉनमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, म्हणजे लिस्ट डिक्लेअर करायच्या पद्धती आहेत, पुढे डिस्कस करायचं आहे. त्याच्यातली एक पद्धत आपण डिस्कस करतो, दिस इज कॉल्ड एज द नॉर्मल वे डिक्लेरेशन. बरोबर आहे, लिस्ट कशी डिक्लेअर करतो, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एलिमेंट टाका सेपरेटेड बाय कॉमा. तो कॉमाने काय करतो आपण, हे एलिमेंट सगळे सेपरेट करतो. ठीक, आता ज्या ऑर्डरमध्ये मी एलिमेंट टाकलेत त्याच ऑर्डरमध्ये मला एलिमेंट काय होतात, भेटतात. म्हणजे लिस्ट कशी आहे, ऑर्डर्ड आहे. ठीक आहे, जसं की आता मी म्हटलं इथे प्रिंट, आणि प्रिंटमध्ये काय प्रिंट केलं, LST प्रिंट केले. ठीक आहे, ह्याला एकदा रन करा. ठीक आहे, ज्या ऑर्डरमध्ये एलिमेंट टाकलेत त्याच ऑर्डरमध्ये मला काय भेटलेले आहेत, सगळे एलिमेंट भेटलेले आहेत. क्लिअर आहे का सगळ्यांना ऑनलाईन? त्याच्यानंतर ह्याला पुढेच कंटिन्यू करा. काय कंटिन्यू करायचं आहे पुढे, इट मीन्स लिस्ट मेंटेन द ऑर्डर or list maintain order in which the element or elements are added. म्हणजे ज्या ऑर्डरने तुम्ही एलिमेंट ॲड केले त्याच ऑर्डरने तुम्हाला भेटतं. त्याच्यानंतर चौथा पॉईंट याच्यामध्ये लिस्ट इज अ कसं आहे, इंडेक्स बेस्ड. लिस्ट कसं आहे, इंडेक्स बेस्ड. इट मीन्स we can access
the element by using index. ठीक आहे, बाय युजिंग इंडेक्स. इंडेक्सने आपण काय करतो, हे एलिमेंट ॲक्सेस करतो. कळतंय? आता इंडेक्स म्हटलं की लक्षात ठेवा, इंडेक्स म्हटलं की याच्यामध्ये परत स्लाइस ऑपरेटर येतो. ठीक आहे, स्लाइस ऑपरेटरचं काम काय, तर स्लाइस ऑपरेटरचं काम काय असतं आपण बघितलं लास्ट टाइम. रेंज फंक्शन एक बघितलं आणि त्याच्यानंतर कोण, स्लाइस. दोघांमध्ये डिफरन्स काय, तर दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की रेंज काय करतं, एक सिक्वेन्स क्रिएट करून देतं तुम्हाला. पण सिक्वेन्स कोणाचा क्रिएट करून देतं, नंबरचा. कळतंय, सिक्वेन्स कोणाचा क्रिएट करून दिलं त्यांनी, नंबरचा. स्ट्रिंगचा सिक्वेन्स होतो का, नाही. फ्लोटचा सिक्वेन्स होतो का, नाही. ठीक आहे, मग स्लाइस काय करतं, ऑलरेडी सिक्वेन्स आहे पण त्या सिक्वेन्समधून किती कॅरेक्टर गेट करायचे तुम्हाला, किती व्हॅल्यू गेट करायच्यात, कुठून स्टार्ट करायचं आणि कुठून एंड करायचं आहे. बरोबर आहे ना, सिक्वेन्स तुमच्याकडे ऑलरेडी आहे पण त्या सिक्वेन्समधून तुम्हाला काय करायचं की काहीतरी गेट करायचं आहे, कोणता तरी पार्ट गेट करायचा आहे, कोणता तरी पोर्शन गेट करायचं आहे. हा डिफरन्स कोणामध्ये येतो, तर हा डिफरन्स येतो कोणाकोणामध्ये, स्लाइस आणि रेंज फंक्शनमध्ये. दोघांचा फॉर्मॅट एकच आहे, काय काय, स्टार्ट आहे, एंड आहे, स्टेप आहे, दोघांनी तेच आहे, फक्त डिक्लेरेशन पद्धत वेगळी आहे. एकाला पॅरेंथेसिसमध्ये घेतो, एकाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतो, एकामध्ये कॉमा यूज करतो, एकामध्ये कोलन यूज करतो. फक्त सिंटॅक्स केली काय थोडेसे फरक आहेत. लिस्ट कसं आहे, जिथं जिथं लिस्ट असा, जिथं जिथं इंडेक्स कन्सेप्ट येतो तिथे तिथं स्लाइस ऑपरेटर येतो. ठीक आहे, म्हणजे स्लाइसिंग पण इथं काय केली जाते, स्लाइसिंग पण इथं परफॉर्म केली जाते. ओके, त्याच्यानंतर 5वा पॉईंट याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता, लिस्ट कॅन स्टोअर्ड सेम डेटा एलिमेंट as well as तुम्ही इथं सांगू शकता डिफरंट डेटा एलिमेंट. ठीक आहे, लिस्ट कॅन स्टोअर्ड सेम डेटा एलिमेंट ॲज वेल ॲज डिफरंट डेटा एलिमेंट तुम्ही स्टोअर करू शकता. त्याच्यानंतर 6वा पॉईंट तुम्ही लिस्टबद्दल सांगू शकता, लिस्ट अलाव डुप्लिकेट व्हॅल्यूज. ठीक आहे, लिस्ट काय अलाव करते, डुप्लिकेट व्हॅल्यू अलाउज करते. ठीक आहे, पण सेटमध्ये काय असतं, डुप्लिकेशन अलाउड केलं जात नाही. म्हणजे सेट कसा असतो, युनिक एलिमेंट असतो. मग कधी कधी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात की एक लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्टमध्ये एलिमेंट आहेत पण ते एलिमेंट डुप्लिकेट आहेत, तर तुम्हाला एक क्वेश्चन देतात की रिमूव्ह द डुप्लिकेट एलिमेंट फ्रॉम लिस्ट. ठीक आहे, लिस्टमधले एलिमेंट काय करा, डुप्लिकेट रिमूव्ह करा. मग रिमूव्ह कसे करायचे, तर त्या लिस्टला कन्वर्ट करायचं सेटमध्ये. ठीक आहे, आणि सेटमध्ये कन्वर्जन करून किंवा लिस्टमध्ये त्याला सेटमध्ये कन्वर्ट केलं तरी ऑटोमॅटिकली काय होतं, मग सगळे एलिमेंट जे डुप्लिकेट आहेत ते रिमूव्ह होतात. किंवा कधी कधी तुम्हाला असा क्वेश्चन विचारतं की तुमच्याकडे 2 सेट आहेत, त्या 2 सेटमधले डुप्लिकेट एलिमेंट काढा. 2 सेट आहेत ना, अगोदर तर 1 होता, मग आता किती सेट आहेत, 2. मग आता 2 सेटला तुम्ही कसं, तर आपण सेटमध्ये कन्वर्ट करतो आणि सेटमध्ये कन्वर्ट करून सेटमधलं एक फंक्शन आपण यूज करतो इंटरसेक्शन नावाचं. ठीक आहे, इंटरसेक्शनला काय होतं, 2 लिस्टमधले कॉमन एलिमेंट काय होतं, प्रिंट होतं. माहिती आहे ना, तुम्ही 12वीला 11वीला 10वीला सेट नावाचा टॉपिक असेल, त्याच्यामध्ये इंटरसेक्शन काय असतं, युनियन काय असतं, युनियन ऑल काय असतं. ठीक आहे, हे आपण शिकलेलं आहे कुठं, मॅथमॅटिक्समध्ये. पण त्याच मेथड पायथॉननं तुम्हाला काय केलेलं आहे, इनबिल्ट करून दिलेलं आहे, सगळं इनबिल्ट. इंटरसेक्शन कॉल करा, ऑटोमॅटिकली त्याच्या पाठीमागे काय लॉजिक राईट केलेलं आहे, एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त काय करायचं, फक्त मेथड्स कॉल करायच्या. समजलं का हा पहिला पॉईंट, की पहिला क्वेश्चन आपण काय डिस्कस केला, दॅट इज कॉल्ड व्हॉट इज मीन बाय लिस्ट. लिस्ट म्हणजे काय, तर लिस्टबद्दलचे आपण हे सगळे टोटल किती पॉईंट डिस्कस केले, टोटल 6 पॉईंट आपण डिस्कस केले. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा जो टॉपिक म्हणजे पुढचा जो सब पॉईंट डिस्कस करायचा आहे, तर पुढचा जो सब पॉईंट असेल दॅट इज क्वेश्चन असा आहे की हाऊ वी कॅन क्रिएट लिस्ट युजिंग पायथॉन. ठीक आहे, तर हा क्वेश्चन काय करायचा, डिस्कस करायचा आहे. आता लिस्ट आपल्याला बनवायची आहे, मग लिस्ट कशी बनवायची, तर लिस्ट किती पद्धतीने बनवतो आपण, तर ते सगळे पॉईंट काय करायचे याच्यामध्ये डिस्कस करायचं. समजतंय, खूप सोपे टॉपिक्स आहेत हे. इथून जे टॉपिक्स आहेत पायथॉनमध्ये सगळे छोटे छोटे टॉपिक्स आहेत आणि खूप कसे आहेत,
सोपे आहेत, पण मेथड्स आता इथून वाढत राहतील. स्ट्रिंगच्या मेथड्स बघा 27 आहेत, ते पाठ करा. आता लिस्टच्या मेथड 11 आहेत, ते पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर सेटच्या मेथड येतात, डिक्शनरीच्या 11 मेथड्स आहेत, ते तुम्हाला काय करायचं आहे. कळालं. मेथड्स खूप गोंधळ करतात, कोणती मेथड कुठं वापरायची, कशासाठी वापरायची, तर हे कंटिन्युअसली काय पाहिजे तुमचं रीडिंग पाहिजे. ओके. सो बघा, इन पायथॉन list can be created using two ways ने आपण काय करतो, लिस्ट आपण क्रिएट करतो. the following are the different ways. त्याच्यातला पहिला जो वे बघायचा आहे, फर्स्ट वे, बाय युजिंग कुठला ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे, म्हणजे बाय युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट कसं असतं, हे असं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो वे आहे याच्यामध्ये, सो बाय युजिंग लिस्ट फंक्शन और लिस्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. असे किती वेज आहेत, असे टोटल 2 वेज आहेत. कधी कधी ह्याला लिस्ट फंक्शन म्हणतात, बरोबर आहे, आणि कधी कधी ह्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्टर म्हणतो. कन्स्ट्रक्टर म्हणजे एक तो काय करत असतो की जे तुम्ही क्लास बनवलेला असतो त्या क्लासमध्ये आपण व्हॅल्यू देतो, बरोबर आहे. आणि क्लासचं जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता, तर क्लासचा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर ज्या व्हॅल्यू तुम्हाला द्यायचे आहेत त्या व्हॅल्यू त्याला असाइन होत असतात. तो कन्स्ट्रक्टर क्लास आणि ऑब्जेक्ट नावाच्या त्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यात सोपं ह्याला काय म्हणा, लिस्ट फंक्शन. म्हणजे किती वेनी आपण क्रिएट करतो, पायथॉनमध्ये लिस्ट किती वेनी क्रिएट होते, 2 वेजनी क्रिएट होते. पहिला जो वे आहे बाय युजिंग कुठला ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्याच्यानंतर बाय युजिंग कुठलं फंक्शन, लिस्ट फंक्शन. ठीक आहे. तर ह्या 2 वेजने आपण काय करतो, तर ह्या 2 वेजने आपण क्रिएट करतो लिस्ट. समजतंय. म्हणजे पहिला वे कोणता, बाय युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. आता स्क्वेअर ब्रॅकेटने कसे क्रिएट करतो, इथंच एक्झाम्पल दिलेलं आहे. आत्ताच एक्झाम्पल आपण बघितलं की क्लिअर आहे का. याच्यामध्ये आत्ताच एक्झाम्पल बघितलं. एक्झाम्पल कसं आहे की एक तुम्ही लिस्ट घेतलेली आहे आणि ती लिस्ट कशी घेतली आहे, बाय युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. याच्यामध्ये लिहिलं लिस्ट क्रिएटेड युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. तर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटनी काय करतो, लिस्ट क्रिएट केली. हा झाला पहिला एक्झाम्पल. दुसरा एक्झाम्पल म्हणजे दुसरा वे कसा, तर याच्यामध्ये जो दुसरा वे आहे, दुसरा वे कोणता म्हटलं, लिस्ट क्रिएटेड युजिंग कोणतं फंक्शन, लिस्ट फंक्शन और लिस्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. परत एक व्हेरिएबल क्रिएट केला, कोणत्या नावाचा, LST नावाचा, आणि मग मी तो फंक्शन कॉल करणार. कोणतं फंक्शन, लिस्ट नावाचं फंक्शन, जे की कसं आहे, इनबिल्ट आहे, बरोबर आहे. आणि त्याला मग काय केलं, हे फंक्शन आहे, फंक्शन असं राईट करून ठेवायचं, पहिल्यांदा ठेवलं. आणि त्या फंक्शनमध्ये काय पास करायचं, तर त्या फंक्शनमध्ये आपण काय पास करतो, हे स्क्वेअर ब्रॅकेट आपण पास करतो. आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय पास करा, मग एलिमेंट पास करा. 1, 3, 4, 5, 6 असे काय केले, असे डिफरंट एलिमेंट पास केले. आणि मग परत ह्याला काय केलं, परत ह्याला तुम्ही प्रिंट केलं. प्रिंट काय करायचं आहे मला, परत LST प्रिंट करायचे. म्हणजे 2 वेनी तुम्ही काय करता, 2 वेनी तुम्ही, बरोबर आहे. इथं पण काय पास केलं तुम्ही हे, आणि इथं पण काय पास केलं तुम्ही हे, बरोबर आहे. दोन्ही पद्धतीनं, एक तर स्क्वेअर ब्रॅकेट आणि दुसरा कुठला म्हटलं, डायरेक्टली कोणतं फंक्शन, लिस्ट फंक्शन. ठीक आहे. कळलं. तर बघा, लिस्टला ॲक्सेस करायच्या किती वेज आहेत. ओके. लिस्टला ॲक्सेस करायच्या किती पद्धती आहेत. आता लिस्टला मी ॲक्सेस केलं म्हणजे कशाने ॲक्सेस केलं, बाय युजिंग डायरेक्टली प्रिंट फंक्शन. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा, हे क्वेश्चन क्लिअर आहे का. लिस्ट आपण कशी क्रिएट करतो, लिस्ट आपण क्रिएट करतो 2 पद्धतीनं. दोन्ही पद्धतीचे एक्झाम्पल बघितले. क्लिअर आहे ना, क्वेश्चन क्लिअर आहे ऑनलाईन. सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे.
सो लिस्ट आपण कशी क्रिएट करतो या दोन पद्धतीनं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन असा आहे, तर पुढचा क्वेश्चन कसा आहे बघा, हाऊ वी कॅन ॲक्सेस द एलिमेंट फ्रॉम लिस्ट. हाऊ वी कॅन ॲक्सेस द एलिमेंट फ्रॉम लिस्ट. लिस्टमधून जर एलिमेंट ॲक्सेस करायचे झाले तर कसं ॲक्सेस करायचं आणि किती वेज आहेत ॲक्सेस करायचे. The following are the different ways to access the element from list. ठीक आहे. याच्यातला पहिला वे आहे बाय युजिंग कोणतं फंक्शन, प्रिंट फंक्शन. पहिला वे, ठीक आहे, बाय युजिंग प्रिंट फंक्शन. समजलं, जे की आपण आत्ताच केलं. त्याच्यानंतर जो दुसरा वे आहे दॅट इज कॉल्ड बाय युजिंग कुठला लूप, फॉर लूप. असं नाही की फॉर लूपच, वाईल लूपनं पण करू शकता. पण काय म्हटलेलं आहे की फॉर लूप हा जो डिझाईन केलेला आहे तर हा कुणासाठी डिझाईन केलेला आहे, डेटा स्ट्रक्चरसाठी डिझाईन केलेला आहे. समजलं, म्हणजे फॉर लूप कुणासाठी आहे, डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर म्हणले की कोण कोण येणार, लिस्ट येणार, टपल येणार, डिक्शनरी येणार, सीट येणार. ओके. आणि स्ट्रिंगवरती पण आपण जास्त करून काय यूज केलेलं आहे, फॉर लूप. ॲरेवरती पण आपल्याला काय करायचं आहे, फॉर लूप. म्हणजे स्ट्रिंग म्हणा, लिस्ट म्हणा, टपल, सेट, डिक्शनरी आणि काय राहिला ॲरे, असे टोटल किती 6 डेटा स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत. कशामध्ये, पायथॉनमध्ये. समजतंय काय बोलतोय, असे टोटल किती 6. आणि या 6 डेटा स्ट्रक्चरवरती जर तुम्हाला काम करायचं झालं, यांचे एलिमेंट जर तुम्हाला ॲक्सेस करायचे झाले तर कोणता लूप यूज करायचा, फॉर लूप यूज करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा वे, त्याच्यामध्ये तिसरा वे कोणता, तर तिसरा वे आहे बाय युजिंग इंडेक्स. ठीक आहे. आता ज्यावेळेस इंडेक्स कन्सेप्ट आला त्यावेळेस इंडेक्स कसा असतो, एकतर इंडेक्स असतो कसा, एकतर इंडेक्स असतो दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह इंडेक्स, और दुसरा इंडेक्स कोणता असतो दॅट इज कॉल्ड नेगेटिव्ह इंडेक्स. म्हणजे दोन्ही वेनी तुम्ही काय करू शकता, दोन्ही वेनी तुम्ही एलिमेंट ॲक्सेस करू शकता. कळतंय, म्हणजे एकतर इंडेक्सिंग कन्सेप्ट क्लिअर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो म्हणजे चौथा जो वे आहे, चौथा लिस्टचे एलिमेंट ॲक्सेस करायचा, तर चौथा वे कोणता, दिस इज कॉल्ड ॲज द बाय युजिंग विच ऑपरेटर, बाय युजिंग स्लाइस ऑपरेटर. ठीक आहे, बाय युजिंग स्लाइस ऑपरेटर. यू कॅन ऑल्सो ॲक्सेस द एलिमेंट बाय युजिंग स्लाइस ऑपरेटर. कळालं, किती वेज आहेत एलिमेंट ॲक्सेस करायचे, 4 वेज आहेत. कोणते कोणते, बाय युजिंग प्रिंट फंक्शन, दुसरा बाय युजिंग फॉर लूप, तिसरा बाय युजिंग इंडेक्स, अँड चौथा बाय युजिंग स्लाइस ऑपरेटर. समजलं, समजलं ना. ठीक आहे. मग आता हे माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला, हे 4ही माहिती आहेत. आणि हे 4ही पण आपण कुठे यूज केलेलं आहे, पाठीमागचा जो टॉपिक डिस्कस केला कोणता, स्ट्रिंग नावाचा टॉपिक. आणि त्या स्ट्रिंग नावाच्या टॉपिकमध्ये आपण काय केलेलं आहे, हे सगळं डिस्कस केलेलं ऑलरेडी. ठीक आहे. मग आता याचे एक्झाम्पल जर बघायचे झाले तर याचं एक्झाम्पल प्रिंट फंक्शनचं एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक्झाम्पल कोणाचं बघायचं आहे, तर एक्झाम्पल जे बघायचं आहे कमेंट देतो आहे त्या प्रोग्रामच्या वरती. सो ॲक्सेसिंग द एलिमेंट युजिंग कोणतं, ठीक आहे, फॉर लूपनी. मग एक व्हेरिएबल घ्या, लिस्ट क्रिएट करा. लिस्ट कशी क्रिएट करतो आपण, एकतर स्क्वेअर ब्रॅकेट नाहीतर बाय युजिंग लिस्ट कन्स्ट्रक्टर और लिस्ट फंक्शन. मग याच्यामध्ये लिस्ट घेतली 1 2 3 7 बरोबर आहे 4 असे काय घेतले, असे डिफरंट डेटा टाईपचे एलिमेंट आहेत. मग मला एलिमेंट प्रिंट करायचं झालं तर काय यूज करणार, फॉरचा सिंटॅक्स काय, फॉर व्हेरिएबलचं नाव घेतलं काय आय, इन कशामधनं एलिमेंट घ्यायचे आहेत, लिस्ट. बरोबर आहे. याच्या अगोदर आपण काय केलं होतं, याच्या अगोदर जर मला एक सिक्वेन्स क्रिएट करायचा झाला तर आपण इथं काय म्हणतो, रेंज म्हणतो. पण ऑलरेडी माझ्याकडे सिक्वेन्स आहे, आता ऑलरेडी सिक्वेन्स आहे ना लिस्ट. मग मला एलिमेंट घ्यायची आहेत, कुठून घ्यायचे आहेत, LST मधून घ्यायचे आहेत. LST व्हेरिएबलचं नाव आहे वरती, लिस्ट आहे, त्याच्यातनं मला एलिमेंट घ्यायचे आहेत. मग सगळे एलिमेंट काय झाले, एक एलिमेंट, म्हणजे LST मधले एक एलिमेंट आयमध्ये येणार. बरोबर आहे. आयमध्ये एलिमेंट आल्यानंतर आपण प्रिंट काय करतो, मग प्रिंट आपण करतो आय नावाचा व्हेरिएबल. कारण का,
आयमध्ये कसं आहे एक एक एलिमेंट आलेत आणि फॉर लूप ज्यावेळेस तुम्ही यूज करता त्यावेळेस इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस तुम्ही फॉर आय इन एल एस टी करतो आपण तर याच्यामध्ये स्टार्ट एंड आणि स्टेप ऑलरेडी काय झालेलं आहे इन्क्लूड झालेलं आहे. ठीक आहे, मग एकदा चेक करा. तर आयमध्ये काय आलेले असतील एलिमेंट आलेले असतील ते पण कसे येतील एकाखाली एक एलिमेंट येतील. म्हणजे हा जो व्हेरिएबल आहे कोणता हा फॉर लूप काय करतो प्रत्येक एलिमेंटला जातो व्हिजिट करतो, प्रत्येक एलिमेंटला जातो व्हिजिट करतो. ज्या ऑर्डरमध्ये एलिमेंट टाकले त्याच ऑर्डरमध्ये मला एलिमेंट काय होतात भेटत आहे. समजलं. आणि जर हे एलिमेंट एकाखाली एक आहेत जर हेच एलिमेंट मला एकासमोर एक करायचं झालं तर मी स्टेटमेंटला ब्रेक करतो दॅट इज कॉल्ड एंड इज इक्वल टू स्पेस. ठीक आहे, आणि ह्यानं काय होतं एंड इज इक्वल टू स्पेस ह्याने काय झालं तर सगळे एलिमेंट जे एकाखाली एक येत होते ते एलिमेंट कसे भेटले मला एकासमोर एक भेटले. जर वरतीच्या आउटपुटमध्ये जर बघितला तुम्ही वरच्या आउटपुटमध्ये आणि खालच्या आउटपुटमध्ये काय फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रिंट करता तर प्रिंट काय करतो अख्खीच्या अख्खी लिस्ट प्रिंट करतो म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट सहित काय होतं प्रिंटिंग होते. बरोबर आहे ना. प्रिंट काय करतो प्रिंटचं कामच आहे. काय काम आहे जसा आहे तसा प्रिंट कर. तो लिस्टमध्ये असो कशामध्ये असो जसा आहे तसा काय करतो तो प्रिंट करतो. म्हणजे तुम्हाला आउटपुटमध्ये काय आलेलं आहे स्क्वेअर ब्रॅकेट आलेले आहेत. पण ज्यावेळेस फॉर लूप तुम्ही यूज करतो आपण फॉर लूपमध्ये मला स्क्वेअर ब्रॅकेट भेटले का नाही भेटले. मग का नाही भेटले कारण फॉर लूप काय करतो एलिमेंटवरती काम करतो. कळतंय कशावरती काम करतो एलिमेंट. त्या लिस्टमधल्या प्रत्येक एलिमेंटकडे जातो व्हिजिट करतो त्याला सोबत घेऊन येतो, जातो व्हिजिट करतो सोबत घेऊन येतो, जातो व्हिजिट करतो सोबत घेऊन येतो. स्क्वेअर ब्रॅकेटशी काही काम आहे का त्याचं नाही. कुणाशी काम आहे एलिमेंट सोबत काम आहे. पण प्रिंटचं तसं आहे का नाही. प्रिंट काय प्रिंट असा एक इनोसंट खूप दयाळू पर्सन आहे तो काय करतो नाही बाबा स्क्वेअर ब्रॅकेटला पण घेऊन येतो. पण फॉर लूप नाही जो कामाचा आहे तोच घेऊन येतो. ठीक आहे कळालं ना. तर प्रिंट काय करतं प्रिंट असं काम करतं की बाबा तो थोडक्यात सांगायचं झालं तर जे माणसं आपल्या काही कामाचे नाहीत त्याला पण घेऊन येतो. ठीक आहे, आणि फॉर लूप काय करतो जो आपल्या कामाचा आहे त्यालाच घेऊन येतो. म्हणजे पायथनकडनं शिका हे. ठीक आहे शिकवलं ना पायथननी जे आपल्या कामाचं आहे त्याच्यासोबतच राहा आणि जे काही कामाचं नाही प्रिंट सारखं तसं ना करावं प्रिंट सारखं. ठीक आहे. सो ॲक्सेसिंग द एलिमेंट युजिंग कुठला लूप फॉर लूप. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट हाऊ वी कॅन ॲक्सेस द एलिमेंट ऑफ लिस्ट. तर लिस्टमधले एलिमेंट कसे ॲक्सेस करतो तिसरा बाय युजिंग इंडेक्सिंग. ठीक आहे, मग आता इंडेक्सिंग कन्सेप्ट जर यूज करायचं झालं म्हणजे ॲक्सेसिंग द एलिमेंट युजिंग इंडेक्स. ठीक आहे इंडेक्सने काय करा एलिमेंट ॲक्सेस करा. तर एलिमेंट कसे ॲक्सेस करायचे. सो अगेन एक लिस्ट क्रिएट केली LST 1, 3, 4, 5, 6, 8. परत एलिमेंट क्रिएट केले. आता हे एलिमेंट मी घेतोय हमेशा ते कसले घेतोय सेम डेटा टाईपचे घेतोय. तुम्ही डिफरंट डेटा टाईपचे पण एलिमेंट घेऊ शकता. पुढे आपल्याला असा एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे जसे की प्रोजेक्ट कसे क्रिएट करायचे आहेत स्टुडंट मार्क सिस्टीम. ठीक आहे एम्प्लॉई अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम, एम्प्लॉई सॅलरी मॅनेजमेंट सिस्टीम. असे जे छोटे छोटे प्रोजेक्ट असतात विदाऊट डेटाबेस आपल्याला काय करायचं आहे लिस्ट थ्रू कामं करायचे. ठीक आहे. सो हे झाले काय हे झाली एक लिस्ट आणि त्या लिस्टमध्ये काय करायचं आहे एलिमेंट ॲक्सेस करायचं आहे मला. इंडेक्स काय करतो एक इंडिव्हिज्युअल एलिमेंट ॲक्सेस करतो. समजतंय. लिस्ट काय करत असतो म्हणजे इंडेक्स काय करतो. इंडेक्सचा मिनिंगच काय जर मला एक सिंगल व्हॅल्यू ॲक्सेस करायची झाली तर काय करा इंडेक्स यूज करा. बरोबर आहे. आणि लिस्टमधला इंडेक्स जो स्टार्ट होतो तो कुठून स्टार्ट होतो 0 पासून स्टार्ट होतो. त्या रेफरन्स आरेमध्ये एक रेफरन्स आरे क्रिएट होतो. त्या रेफरन्स आरेचा इंडेक्सिंग कुठून स्टार्ट होतो 0 पासून. समजलं. मग काय करा मग पुढे मला एक एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे प्रिंट म्हटलं. बरोबर आहे. कुठून LST मधून. इंडेक्स म्हणले की लक्षात ठेवायचं इंडेक्स म्हणले की स्क्वेअर ब्रॅकेट येतो. ठीक आहे इंडेक्स म्हणले की काय येतो स्क्वेअर ब्रॅकेट. त्या लिस्टमधून काय कर त्या लिस्टमधून 0 म्हणजे 2 नंबरचा जो इंडेक्स आहे इंडेक्स नंबर 2 नंबर. जशी स्ट्रिंगची सुरुवात होते कशाने इंडेक्स नंबर 0नी तसं लिस्टमधल्या एलिमेंटची सुद्धा सुरुवात होते इंडेक्सची 0नी. जर 0ला प्रेझेंट असेल 1ला काय प्रेझेंट असेल 3 आणि इंडेक्स नंबर 2ला कोणती व्हॅल्यू प्रेझेंट आहे 4. म्हणजे काय प्रिंट होणार तर प्रिंट होणार
व्हॅल्यू कोणती 4. क्लिअर. इंडेक्स ज्यावेळेस असतो त्यावेळेस कशाने डिनोट करतो आपण, स्क्वेअर ब्रॅकेटने डिनोट करतो. कळतंय. इंडेक्सचा मिनिंग काय, इंडेक्सचा मिनिंग आहे की ॲक्सेसिंग द इंडिव्हिज्युअल एलिमेंट ऑर ॲक्सेसिंग द सिंगल एलिमेंट प्रेझेंट ॲट दॅट लोकेशन. ज्या लोकेशनला, आता लोकेशन काय टाकलंय मी 2 नंबरच्या लोकेशनला कोणती व्हॅल्यू आहे तो काय करतो, प्रिंट करायचं काम करतो इंडेक्स. क्लिअर. आणि इंडेक्समध्ये किती व्हॅल्यू प्रिंट होतात, 1 आणि 1च. जर समजा तुम्ही टाकलेला इंडेक्समध्ये जर व्हॅल्यू नसेल, समजा मी इंडेक्स नंबर टाकला किती 10. आता 10ला कुठली व्हॅल्यू आहे का, 10ला कुठला रेफरन्स आहे का, 10 नंबर इंडेक्सला कुठला रेफरन्स आहे का, कुठलाच रेफरन्स नाही. तर अशा केसमध्ये काय भेटतो मला, तर अशा केसमध्ये मला एक एरर भेटतो आणि त्या एररचं नाव आहे इंडेक्स एरर. कोणत्या टाईपचा एरर भेटतो मला, इंडेक्स एरर. इंडेक्स एरर आला काय म्हणतंय, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही टाकलेली आहे त्या व्हॅल्यूला कुठलाच रेफरन्स नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा लिस्टमधला इंडेक्स काय झालेला आहे, आउट ऑफ रेंज गेलेला आहे, बरोबर आहे ना. ह्या 10ला कुठला रेफरन्स आहे का, या 10ला कुठलाच रेफरन्स नाही आहे. म्हणून काय करतो कंपायलर, काय केला इंटरप्रिटर, काय केला, तुम्हाला एक एरर दिला. काय नावाचा, इंडेक्स एरर नावाचा. कोणत्या टाईपचा, इंडेक्स एरर नावाचा. ठीक आहे. तर ह्याला काय म्हणतो आपण, जे असे जे एरर येतात ना, तर हे असे एरर ह्याला म्हणतो आपण एक्सेप्शन. काय म्हणतो आपण ह्याला, एक्सेप्शन. तर हा जो आलेला एक्सेप्शन आहे हा बिल्ट इन एक्सेप्शन आहे. बिल्ट इन म्हणजे पायथॉनमध्ये ऑलरेडी राईट करून ठेवलेला आहे. ठीक आहे. ज्या वेळेस हा एक्सेप्शन आला, कितव्या लाईनला आला म्हणतो हा, या प्रिंटला आला म्हणतो, बरोबर आहे. आणि जर समजा याच्या पुढे जर माझी एखादी नॉर्मल स्टेटमेंट असेल, नॉर्मल म्हणजे एक नॉर्मल, आता हा नॉर्मल आहे ना, वेलकम, याच्यामध्ये काही एरर आहे का, मला प्रिंट करायचं, काय प्रिंट करायचं आहे, वेलकम. ठीक आहे. काय होतं, ज्या लाईनला एक्सेप्शन आलेलं आहे, ज्या लाईनला एरर आलेलं आहे, त्या लाईनपासून पुढच्या सगळ्या लाईन काय होतात तुमच्या, डिस्टर्ब. कितव्या लाईनला एक्सेप्शन आलंय मला, 2 नंबरच्या लाईनला आलेलं आहे. 2 नंबरपासून पुढच्या सगळ्या लाईन काय झालेल्या आहेत माझ्या, डिस्टर्ब. भले माझी पुढची लाईन जरी करेक्ट असली तरी तिथं काय भेटलं मला, प्रिंट झाले का वेलकम, नाही झालं. म्हणजे तुमचा प्रोग्रामिंगचा फ्लो काय झाला, पूर्ण डिस्टर्ब. ज्या प्रोग्रामिंगचा फ्लो, ज्या फ्लोमध्ये प्रोग्राम चालला आहे त्या फ्लो काय केला तुम्ही, डिस्टर्ब. क्लिअर आहे का, कळतंय. एखाद्या समजा तुम्ही एखाद्या सरळ रस्त्याने चाललेत, असं कुठंच राईट नाही कुठंच लेफ्ट नाही, सरळ रस्त्याने चाललेले आहेत आणि मध्येच ॲक्सिडेंट झाला, काय झाला तुमचा फ्लो, झाला ना डिस्टर्ब. ठीक आहे. एक्सेप्शन म्हणजे काय, एक्सेप्शन म्हणजे अचानक कुठेतरी ॲक्सिडेंट होणे तुमच्या मार्गामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, एक्सेप्शन म्हणतो. आणि जे ॲक्सिडेंट होतात बाहेर ते सगळे इनबिल्ट आहेत. इनबिल्ट म्हणजे ठरलेले असतं ते वेळ, युजर डिफाईंड नाही. युजर डिफाईंड होतं कधी, पिल्यानंतर. लाईन बाय लाईन चेक करते, म्हणजे ॲट अ टाइम तुम्हाला मल्टिपल एरर नाही येणार, मल्टिपल एरर तुम्हाला नाही येणार. ज्या लाईनला एरर आला त्याच्या पुढच्या सगळ्या लाईन काय होतात, डिस्टर्ब होतात. ठीक आहे. आणि ह्याला तुम्हाला हँडल करायचं आहे, ते पुढचा टॉपिक आहे आपल्याला, ह्याला कसं हँडल करायचं. ओके. युजर डिफाईंड एक्सेप्शन कशी क्रिएट करायचे, म्हणजे जरी तुम्ही पिलेले असले तरी स्मूथ गाडी कशी चालवायची, हाऊ यू कॅन हँडल. तर हे कुठं शिकायचं आहे, हे सगळं पायथॉन शिकवतो तुम्हाला. प्रोग्रामिंग पासून काहीतरी शिका. ओके. क्लिअर आहे. रिअल टाईम म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज कशी असतात, रिअल टाईम आपल्या लाईफ जशी चालते ना तशीच ही लँग्वेज असतात. फक्त एवढंच की यांना बोलता येत नाही, आपण काय करतो आपल्याला बोलता येतं, एवढाच फरक आहे. ठीक आहे. क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे. सो जर इंडेक्स नसेल, म्हणजे आता ही स्टेटमेंट आहे, म्हणजे पहिली याच्या अगोदरची जी स्टेटमेंट आपण राईट केले होते ते काय केले होते, लिस्ट ऑफ 2 राईट केलं होतं, बरोबर आहे. आणि त्या लिस्ट ऑफ 2ला काय भेटलं होतं मला, हिअर वी पास इंडेक्स नंबर किती पास केला होता, हिअर वी पास इंडेक्स नंबर 2 अँड वी गेट अ व्हॅल्यू. किती व्हॅल्यू भेटली होती आपल्याला, 2ला 4. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय केलं होतं आपण, हिअर वी पास इंडेक्स नंबर ॲज अ किती पास केला होता, 10. अँड देर इज अ नो रेफरन्स
there is a no reference present for index 10 and we get an error. क्लिअर? कळालं आता हे इंडेक्सने किती व्हॅल्यू गेट करता येते? एकच. आणि जर इंडेक्सला ती व्हॅल्यू प्रेझेंट नसेल तर काय भेटतं? एरर. ते पण कोणता एरर? इंडेक्स एरर. एरर म्हणजे थोडक्यात एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे एक्सेप्शन समथिंग हॅपन. ओके, समथिंग हॅपन, काहीतरी होतं, एक्सेप्शन. अनवॉन्टेड समथिंग हॅपन, जे नको आहे ते होतं. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? एक्सेप्शन. तुम्ही बोलता बोलता पण काय म्हणतो आपण? 4 मित्र बोलायला लागले, एक मित्र जास्तच गप्पा मारू लागला, त्याला काय म्हणतो आपण? काय एक्सेप्शन केस आहे. एक्सेप्शन म्हणजे थोडक्यात तिथं मराठीमध्ये काय होतं? वाया गेलेली केस. ठीक आहे, पण प्रोग्रामिंगमध्ये तो एक्सेप्शन वेगळा आहे. ठीक आहे, क्लिअर आता हे सगळं? त्याच्यानंतर पुढे चला. त्याच्यानंतर चौथा जो वे आहे एलिमेंट ॲक्सेस करायचा. चौथा वे कोणता? एलिमेंट ॲक्सेस करायचा युजिंग स्लाइस ऑपरेटर. ठीक आहे, म्हणजे स्लाइस ऑपरेटरनं काय होतं? स्लाइस ऑपरेटरनं काय होतं? काय होतं? इंडेक्सने काय झालं? सिंगल एलिमेंट गेट झालं. स्लाइसने काय होतं? पार्ट ऑफ एलिमेंट गेट करता येतात तुम्हाला, म्हणजे कुठून स्टार्ट कुठं एंड. ठीक आहे, म्हणजे कुठून कुठंपर्यंत एलिमेंट मला ॲक्सेस करायचे आहेत. माझ्याकडे लिस्टमध्ये 10 एलिमेंट आहेत, तर 10 एलिमेंटपैकी मला किती एलिमेंट ॲक्सेस करायचे आहेत? ठीक आहे, कोणते एलिमेंट ॲक्सेस करायचे आहेत त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो स्लाइस ऑपरेटर. ओके, ऑलरेडी सिक्वेन्स आहे तुमच्याकडे आणि त्या सिक्वेन्समधून मला काय करायचं आहे? काही पार्ट गेट करायचं आहे. क्लिअर? म्हणजे नेक्स्ट काय म्हटलं कमेंटमध्ये? ॲक्सेसिंग द एलिमेंट युजिंग कुठला ऑपरेटर? स्लाइस ऑपरेटर. ओके, परत माझ्याकडे काय आहे? परत माझ्याकडे लिस्ट आहे. लिस्टमध्ये एलिमेंट ॲड केले 2, 4, 1, हे रँडम एलिमेंट आहेत. 6, 7, 8 असे काही एलिमेंट आहेत. ठीक आहे, मग काय करा? मला एलिमेंट गेट करायचं आहे. कुठून कुठंपर्यंत हे मला द्यायचं आहे. ठीक आहे, मग प्रिंटमध्ये काय म्हटलं? प्रिंट LST लिस्टमधून काय करायचं आहे? लिस्टमधून मला यूज करायचं स्लाइस ऑपरेटर. स्लाइस ऑपरेटर कसा यूज करतो? मग आपण स्टार्ट असतो, एंड असतो, स्टेप असते. स्टेप ऑप्शनल आहे. बाय डिफॉल्ट स्टेपची व्हॅल्यू नाही दिला तर ती किती असते? 1 असते. आणि स्टार्टची व्हॅल्यू किती असते बाय डिफॉल्ट? 0. नाही दिला तरी किती असते? 0 असते. ठीक आहे, जर मी म्हटलं स्टार्ट कर, कुठून? 2 पासून स्टार्ट कर आणि एंड कुठं कर? 4 वरती एंड कर. बरोबर आहे. स्टार्ट किती दिलात? 2. एंड किती दिलात? 4. स्टेप द्यायची गरज आहे का? नाही. दिला तरी 1 आहे, नाही दिला तरी 1 आहे. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टार्ट मोजताना कुठून मोजायचा? 0 पासून मोजायचा. 0 पासून मोजा. 0, 1, 2. म्हणजे मला पहिला एलिमेंट काय भेटला? तर मला पहिला एलिमेंट भेटला 1. ठीक आहे, म्हणजे स्टार्ट म्हणजे ह्या लिस्टमधून मला पहिलं काय भेटलं? 1. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एंड किती आहे? 4. आता एंड मोजताना कुठून मोजायचा? 1 पासून. म्हणजे 1 पासून म्हणजे कसं? 1, 2, 3, 4. म्हणजे मला 2 एलिमेंट भेटले. पहिला एलिमेंट भेटला 1, दुसरा एलिमेंट भेटला 6. म्हणजे 2 आणि 4 याच्यामधले एलिमेंट मला किती भेटले? 2 भेटले. 1 आणि 6. ठीक आहे, आता हेच भेटतं का? एकदा चेक करा बरं. बरोबर आहे. पण आता मला एलिमेंट किती भेटले? 2. मल्टिपल एलिमेंट भेटले. इंडेक्सने किती भेटला? 1च. पण स्लाइसने किती भेटले? 2. मल्टिपल. क्लिअर आहे? हे आपण असं इंडेक्सिंग. समजा तुम्ही म्हटलं इथं जर ही व्हॅल्यू नाहीच दिली, सुरुवातीची व्हॅल्यू नाही दिली तर म्हणजे ती काय असते? 0 असते. ठीक आहे, आणि 0 असते म्हटल्यानंतर आता थोडासा काय झाला? थोडा सिक्वेन्स चेंज झाला. ठीक आहे, आणि जर मला असं वाटलं की बाबा मला काय करायचं की मला वाटलं की नाही हे मी असं डिक्लेरेशन केलं. ठीक आहे, स्टार्ट कोलन एंड कोलन. ठीक आहे, जर मी असं जर डिक्लेरेशन केलं तर याचा मिनिंग काय झाला? त्या लिस्टमध्ये असलेले सगळे एलिमेंट काय झाले? प्रिंट झाले. ओके,
समजतंय ना? हे वेगवेगळ्या टाईपने आपण काय करतो, वेगवेगळ्या टाईपने असं हे इंडिकेशन करतो. हे असं लिहा, तुम्हाला समजून जाईल. पहिलं काय लिहिलं होतं आपण, 2,4 याच्यामध्ये आपल्याला हे भेटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय राईट केलं होतं प्रिंटमध्ये, LST. नेक्स्ट काय राईट केलं होतं आपण, काहीच नाही, असं ठेवलं होतं आणि काय म्हटलं होतं 4. तर याच्यामध्ये काय भेटलं आपल्याला, 0 पासून 4 पर्यंतचे एलिमेंट सगळे भेटले. म्हणजे काय काय भेटलं, 2 भेटलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 भेटलं, त्याच्यानंतर 1 भेटलं आणि त्याच्यानंतर 6 भेटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट कशी राईट केली, LST ऑफ, परत हे असं टाईप केलं आपण. याच्याने काय होतं, सगळे एलिमेंट भेटतात, बरोबर आहे. हां आता जर नेक्स्ट स्टेटमेंटला जर तुम्ही असं लिहिलं, कसं, LST कोलन -1. आता स्टेप काय आहे, -1. म्हणजे काय होणार त्या लिस्टमध्ये, -1. ओके. एक एलिमेंट काय होणार, -1. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय भेटणार, जर मी ह्या वरच्यांना जर कमेंट केलं, फक्त एकच आहे -1ची. लिस्टमध्ये एलिमेंट कसे आहेत, 2, 4, 1, 6, 7, 8 असे एलिमेंट आहेत. आणि ज्यावेळेस मी -1 म्हटलं त्यावेळेस काय झाले, सगळे एलिमेंट मला कसे भेटणार, रिव्हर्स ऑर्डरमध्ये. समजलं का, सगळे एलिमेंट कसे भेटणार, रिव्हर्स ऑर्डरमध्ये मला सगळे एलिमेंट भेटले. म्हणजे कोणते, 8 भेटला, 7 भेटला, 6, 1, 4, 2 असे एलिमेंट काय केले, भेटत गेले. समजलं का. -1नी एक स्टेप काय होत असते, रिव्हर्स होत असते. म्हणजे नेगेटिव्ह इंडेक्सिंग पण तुम्ही इथे यूज केलेलं आहे. वरती पण तुम्ही नेगेटिव्ह इंडेक्सिंग यूज करू शकता. नेगेटिव्ह इंडेक्सिंग इथं आपण नेगेटिव्ह इंडेक्सिंग यूज केला का, नाही, फक्त काय टाकले, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज टाकल्या. समजतंय. इथं तुम्ही काय यूज करू शकता, वरच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही यू कॅन ऑल्सो यूज अ नेगेटिव्ह इंडेक्सिंग. म्हणजे LST ऑफ, जर मी म्हटलं -2 तर काय होईल, -1ला 8 प्रेझेंट आहे, -2ला कोण प्रेझेंट आहे, 6. काय भेटेल मला, 6. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय यूज करू शकता, नेगेटिव्ह इंडेक्सिंग ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, दोन्ही पण तुम्ही यूज करू शकता. समजतंय का ऑनलाईन सगळ्यांना. ठीक आहे. तर हे झालं सगळे काय, तर हे झालं कशाचे, तर हे आपण डिस्कस केले, हे सगळे किती पॉईंट टोटल आपण डिस्कस केले, हे 4 पॉईंट. क्वेश्चन काय, हाऊ वी कॅन ॲक्सेस द एलिमेंट फ्रॉम लिस्टमधून एलिमेंट कसे ॲक्सेस करायचे. ओके. त्याच्यानंतर एक थेरॉटिकल क्वेश्चन येतो परत याच्यामध्ये, जो नेक्स्ट क्वेश्चन येतो थेरॉटिकली. क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर द, आता एवढं शिकलात तुम्ही, एवढं आपण पॉईंट शिकले. आता एवढ्या पॉईंटवरून तुम्ही सांगू शकता की व्हॉट आर द फीचर्स ऑफ, और व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा, व्हॉट आर द, तुम्ही काय म्हणायला, व्हॉट आर द फीचर्स ऑफ लिस्ट. तर लिस्टचे काय फीचर्स असू शकतात. यस. ओके. समजलं ना. लिस्ट हा टॉपिक कसं काय आला, का, कोणासाठी आला, कशासाठी आला. एका व्हेरिएबलमध्ये काय करायच्यात, मला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्यात. लक्षात ठेवा, थीम, लिस्टची थीम काय आहे, एका व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यू, पण ती कशी, एकतर सेम डेटा टाईप नाहीतर डिफरंट डेटा टाईप. याच्यासाठी लिस्ट मार्केटमध्ये आला, लोकांची रिक्वायरमेंट वाढली. ठीक आहे, कळालं. याच्यासाठी काय आलं, लिस्ट मार्केटमध्ये आलं. जसं की आता व्हॉट्सअप तुम्ही वापरता, आपण सगळे व्हॉट्सअप वापरतो. व्हॉट्सअपमध्ये आपल्याला पण वाटतं की यार हे फीचर असायला पाहिजे, बरोबर आहे ना. सगळ्यांना वाटतं, सगळ्यांची कल्पना, विचार कसे आहेत, सगळे वेगवेगळे आहेत की यार हे फीचर असलं तर किती भारी झालं असतं. पण ते आणतात का फीचर, नाही, ते त्यांच्या हिशोबाने चालतात. समजतोय. आणि एखादा फीचर जर तुम्ही जो विचार केला आणि तोच फीचर आला तर तुम्हाला काय वाटतं, झालं यार इम्प्लिमेंटेशन, हे असंच पाहिजे होतं, असं म्हणतो ना आपण. ठीक आहे. तसं रिक्वायरमेंट वाढत जातात लोकांच्या. प्रोडक्ट आला मार्केटमध्ये, लोकांच्या रिक्वायरमेंट वाढत गेल्या. कोणी आयफोन यूज करतं, आयफोन खूप गरम होतो म्हणतं. आता ते ठीक आहे, मग तिथं जाऊन सांगाय ना. रिक्वायरमेंट वाढली ना, की हे असं पाहिजे, हे तसं पाहिजे, असं. तसं या प्रोग्रामिंगमध्ये काय झालं, रिक्वायरमेंट वाढत गेल्या. ठीक आहे. सो व्हॉट आर द फीचर्स ऑफ लिस्ट. लिस्टचे काय फीचर्स आहेत, तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जो पहिला जो फीचर येतो लिस्टमध्ये, पहिला जो फीचर,
लिस्ट इज अ ऑर्डर. लिस्ट कशी आहे? ऑर्डर्ड आहे. पहिला फीचर म्हणजेच थोडक्यात काय याच्याबद्दल वरती डिस्कशन केलं. ऑर्डर म्हणजे ज्या सिक्वेन्समध्ये मी एलिमेंट टाकले त्याच सिक्वेन्समध्ये मला आउटपुटमध्ये भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं लिस्ट कशी आहे? लिस्ट इज अ म्युटेबल. दुसरा फीचर, दुसरा कॅरेक्टरिस्टिक, दुसरा फीचर. त्याच्यानंतर तिसरं फीचर तुम्ही काय सांगू शकता? यस, लिस्ट अलाउज डुप्लिकेट व्हॅल्यू. ठीक आहे. लिस्ट अलाउ करते काय? डुप्लिकेट व्हॅल्यू. त्याच्यानंतर चौथा फीचर, इन अ लिस्ट यू कॅन स्टोअर सेम डेटा एलिमेंट as well as different डेटा एलिमेंट. ठीक आहे. हा कितवा फीचर? चौथा. पाचवा फीचर, लिस्ट इज अ इंडेक्स बेस्ड. ठीक आहे. सहावा फीचर काय सांगणार? लिस्ट इज अ डायनॅमिक इन नेचर. लिस्ट कशी आहे? डायनॅमिक इन नेचर. मीन्स when we add element inside the list, the list size काय होणार? लिस्ट साईज ॲटोमॅटिकली इन्क्रीजेस. ठीक आहे. म्हणजे असं तुम्ही लिस्टला कुठं सांगून ठेवलं आहे का की मला 10च एलिमेंट पाहिजे, मला 15च एलिमेंट पाहिजे, असं कुठं सांगून लिमिट दिले का तुम्ही? नाही. तुमच्या मनावर जेवढे एलिमेंट तुम्ही टाकू शकता तेवढे एलिमेंट काय करू शकता तुम्ही त्या लिस्टमध्ये टाकू शकता. म्हणजे लिस्ट कशी आहे? डायनॅमिक इन नेचर. म्हणजे काय? वेन वी ॲड एलिमेंट इनसाइड द लिस्ट, द साईज ऑफ द लिस्ट increases automatically. Okay. And when we delete element, the size of the list decreases automatically. ठीक आहे. हे म्हणजे लिस्ट कशी आहे? लिस्ट ही आहे डायनॅमिक इन नेचर. कळलं? असे टोटल किती पॉईंट येतात? असे टोटल कॅरेक्टरिस्टिक्स, असे टोटल फीचर्स. किती टोटल फीचर्स आहेत लिस्टमध्ये? असे 6 फीचर्स. ओके. जर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला की व्हॉट आर द फीचर्स ऑफ लिस्ट, ओके, हाऊ मेनी वेज वी कॅन क्रिएट अ लिस्ट, हाऊ मेनी वेज, ओके, और हाऊ वी कॅन ॲक्सेस द एलिमेंट फ्रॉम लिस्ट. अशा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन असतात. व्हॉट आर द डिफरंट वेज टू ॲक्सेस द एलिमेंट फ्रॉम लिस्ट. कळालं का? इथंच क्लिअर झाला पाहिजे सगळा पॉईंट. इथं सगळं काय झालं पाहिजे? हे इथं सगळं क्लिअर झालं पाहिजे. समजलं? तर ज्या वेळेस तुमचं लेक्चर होईल, लेक्चर झाल्यानंतर पुढे काय आहे? ॲप्टी झाल्यानंतर ठीक आहे. तर प्रॅक्टिकल्समध्ये काय करायचं? आज झालेलं हे पूर्ण एकदा रीड आउट करायचं आणि अजून तुम्हाला याच्याबद्दल काय रीड करता येतं, तुमच्या भाषेमध्ये अजून काय रीड करता येतं ते रीड आउट करत बसायचं. ठीक आहे. म्हणजे आजचा कन्सेप्ट आजच क्लिअर झाला पाहिजे क्लासमध्येच. समजलं? सो व्हॉट आर द फीचर्स ऑफ लिस्ट. तर हे सगळे फीचर्स येतात, कॅरेक्टरिस्टिक्स येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये येतो. पुढचा जो क्वेश्चन डिस्कस करायचा आहे दॅट इज क्वेश्चन how we can say that list is a mutable. How we can say that list is a mutable? Prove it. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता कसं सांगू शकता किंवा हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आपण पुढे डिस्कस करू. म्हणजे पुढच्या ह्याला, आतापर्यंत ह्याला इथंच ठेवा असंच.
आणि हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आणि इथं तो क्वेश्चन डिस्कस करूया. हाऊ वी कॅन से दॅट लिस्ट इज अ म्युटेबल. लिस्ट ही म्युटेबल आहे प्रूव्ह करा. आता प्रूव्ह कसं करतो आपण, कोणतेही 3 ऑपरेशन जर होत असतील, जसं की ॲडिंग होत असेल, अपडेट होत असेल आणि डिलीट होत असेल, तर हे तिन्ही ऑपरेशनपैकी एकही ऑपरेशन फेल नको. तिन्ही ऑपरेशन कशी झाली पाहिजे, सक्सेस. त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, म्युटेबल. समजतंय? 3 ऑपरेशन कोणते कोणते, ॲडिंग, अपडेटिंग आणि दुसरं डिलीटिंग. तिन्हीपैकी एकही ऑपरेशन फेल नको. जर तिन्हीपैकी एक ऑपरेशन जरी फेल झालं तर तो काय असतो, इम्युटेबल. समजते का? तर बघा, we can say that list is a mutable. We can say that list is a mutable if the following operations perform on list get successful, then we can say that list is a mutable. ठीक आहे. याच्यातलं पहिलं ऑपरेशन कोणतं, तर याच्यातलं पहिलं ऑपरेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲडिंग एलिमेंटर इनसाइड लिस्ट. कळतंय? हे पहिलं ऑपरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन, अपडेट दी एक्झिस्टिंग एलिमेंटर. एखादा एक्झिस्टिंग एलिमेंट मला काय करायचं आहे, अपडेट. आणि त्याच्यानंतर तिसरं ऑपरेशन कोणतं असतं, रिमूव्ह दी पर्टिक्युलर एलिमेंटर फ्रॉम लिस्ट. लिस्टमधून एखादा एलिमेंट काय करणे, रिमूव्ह करणे. याच्यासाठी काय करतो आपण, हे 3 ऑपरेशन, हे जर 3 ऑपरेशन जर लिस्टवरती परफॉर्म होत असतील तर ते कसं झालं, म्युटेबल. समजते? म्हणजे किती ऑपरेशन परफॉर्म करायचे, 3 ऑपरेशन परफॉर्म करायचे. मग आता ह्या 3 ऑपरेशनपैकी पहिलं ऑपरेशन डिस्कस करूया, कोणतं, एलिमेंट काय करणे, ॲड करणे लिस्टमध्ये. ठीक आहे. मग बघा, पहिलं ऑपरेशन डिस्कस करू. So we can add elementor inside the list using two inbuilt methods. किती, 2 इनबिल्ट मेथड्स. ओके. त्याच्यातली जी पहिली मेथड आहे, काय म्हटलं मी, त्याच्यातली कितवी मेथड, पहिली मेथड. एक मिनिट. ओके. सो वी कॅन ॲड एलिमेंट इनसाइड द लिस्ट युजिंग 2 इनबिल्ट मेथड. याच्यातली जी पहिली इनबिल्ट मेथड आहे, पहिली इनबिल्ट मेथड दॅट इज कुठली, दॅट इज कॉल्ड अपेंड मेथड. कोणती मेथड, अपेंड मेथड. आणि दुसरी जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड इन्सर्ट मेथड. कळलं? किती मेथड, 2. ठीक आहे. या 2 इनबिल्ट मेथड्स आहेत. अपेंड काय करतं, याच्याबद्दल थोडंसं लिहा. याच्याबद्दल काय लिहिलं, अपेंड काय करतं, अपेंड ॲड दी एलिमेंटर ॲट दी एंड ऑफ द लिस्ट. ठीक आहे. ॲड द एलिमेंटर ॲट दी एंड ऑफ द लिस्ट. आणि दुसरं फंक्शन कोणतं, इन्सर्ट.
ओके. आणि त्या इन्सर्टला दोन आर्ग्युमेंट आपण पास करतो. इन्सर्टला पहिला आर्ग्युमेंट असतो दॅट इज कॉल्ड इंडेक्स नंबर, आणि त्या इंडेक्स नंबरला कोणती व्हॅल्यू पास करायची ती व्हॅल्यू आपण याला काय करतो, पास करतो. ओके. सो इन्सर्ट मेथडचं काम काय, इन्सर्ट मेथड, this method, okay, this method adds the element at a particular लोकेशन, एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला. ठीक आहे. अपेंड काय करतं हमेशा, एंडिंगला एलिमेंट ॲड करत जातं एंडिंगला, पण एंडिंगला नको मला काय पाहिजे, मला एका पर्टिक्युलर लोकेशनला एलिमेंट पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर मला एलिमेंट ॲड करायचे झाल्या तर पायथॉनमध्ये लिस्टमध्ये किती इनबिल्ट मेथड आहे, दोन. कोणते कोणते, अपेंड आणि दुसरी मेथड इन्सर्ट. इन्सर्टला किती आर्ग्युमेंट, दोन. पहिला आर्ग्युमेंट इंडेक्स, कुठल्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे. कुठल्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू टाकायची. अपेंडला लागतो कसं काही नाही, अपेंडचं कामच काय, ॲड करत जाणे एंडिंगला. ठीक आहे. मग आता ह्या दोघांचं एक्झाम्पल पहिल्यांदा डिस्कस करू. या दोघांचं पहिलं एक्झाम्पल कळतंय. मग आता पहिलं एक्झाम्पल काय बघा कमेंटमध्ये, ॲडिंग द एलिमेंट युझिंग कोणतं फंक्शन, अपेंड फंक्शन और अपेंड मेथड. ओके. एक लिस्ट आहे LST इज इक्वल टू, लिस्टमध्ये एलिमेंट ॲड केले 1, 4, 5, 6, 3, 8. ओके. मग प्रिंटमध्ये एक मेसेज दिला. काय मेसेज दिला, बिफोर ॲडिंग एलिमेंट द लिस्ट इज. ठीक आहे. कशी आहे, काय वापरणार, फॉर लूप आहे प्रिंट, तुमच्या मनावर. मी वापरलो फॉर, बरोबर आहे, फॉर आय इन लिस्ट. ठीक आहे. प्रिंट काय केलं, प्रिंट आय केलं आणि एकासमोर एक एलिमेंट आणायचे आहेत म्हणून काय म्हटलं, एंड इज इक्वल टू स्पेस दिलं. एकदा चेक करा काय झालं. बिफोर ॲडिंग एलिमेंट द लिस्ट कशी आहे, बिफोर एक एलिमेंट ॲड केला का मी, अजून नाही केला. त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर या फॉर लूपच्या बाहेर आलो आणि परत काय म्हटलं की मेथड यूज केली, LST डॉट मेथड कोणती, अपेंड. त्या लिस्टमध्ये एक एलिमेंट ॲड कर, अपेंड कर. कोणता एलिमेंट, 100. किती ॲड केला, 100. ठीक आहे. आणि वरचाच फॉर लूप मी परत घेतला, आपण वरचाच फॉर लूप परत प्रिंट केला. काय म्हटलं मी, प्रिंट आफ्टर ॲडिंग द एलिमेंट, परत तो फॉर लूप यूज केला, फॉर आय इन LST. आणि प्रिंट काय केलं परत, प्रिंट आय व्हेरिएबल एंड इज इक्वल टू डबल कोटेशन स्पेस. ह्याला काय करा, इथं /n. काय म्हटलं, बिफोर एलिमेंट ॲड करण्याच्या पहिलं 1, 4, 5, 6, 3, 8 असे एलिमेंट होते. आणि त्याच्यानंतर आपण अपेंड मेथड कॉल केली. अपेंडचं काम काय आहे, एलिमेंट ॲड कर एंडला म्हणजे सगळ्या शेवटी एक एलिमेंट ॲड झाला, किती, 100 झाला. जर मी परत अजून एक अपेंड यूज केलं, LST डॉट अगेन म्हटलं काय, अपेंड किती म्हटलं, 200. म्हणजे 100च्या शेवटी नंतर काय होईल, 200 ॲड होईल. 100च्या नंतर काय होईल, 200. म्हणजे अपेंडचं काम काय, एंडिंगला एलिमेंट ॲड करत जाणे. ठीक आहे. एंडिंगला एलिमेंट काय करतोय, ॲड करत जातोय ना, 100, 200. एकच कॉमा देऊन दुसरा टाकता येत नाही. ठीक आहे. एकच, कारण त्याचा सिंटॅक्स तसाच दिलेला आहे. अपेंड मेथड ॲक्सेप्ट ऑनली 1 आर्ग्युमेंट. ठीक आहे. हे सिंटॅक्स करून ठेवलेलं आहे, एक स्ट्रक्चर. जर आता मल्टिपल एलिमेंट जर ॲड करायचं म्हटलं तर समजा इथं जर मी वापरलं लिस्ट वापरलं. ठीक आहे. काय वापरलं, लिस्टमध्ये किती पास केलं, 100, 300, किती म्हटलं, 400. आहे ना फॉर लूपनी.
मेथड नक्की काय करायचं म्हणजे मल्टिपल एंडिंगला एलिमेंट ऍड करायचं झालं तर नाही, असं तर मला तर वाटत नाही मेथड आहे. ठीक आहे, आता मी काय पास केलं, लिस्ट. काय झाली इथं, काय पास झाली, ॲज इट इज काय पास झाली. ठीक आहे, स्टार्टिंगला जर करायचं झालं तर इन्सर्टला इंडेक्स पास करा 0. ठीक आहे, आणि तिथून काय करतो मग आपण हे. आता इथं बघा, तुम्ही म्हटल्यासारखं LST डॉट अपेंड, अपेंडमध्ये काय पास केली, लिस्ट. जेवढे एलिमेंट तुम्हाला पाहिजे तेवढे एलिमेंट काय झाले, एंडिंगला ॲड झाले. तर आपण त्याच्यासाठी मग काय करतो, आपण त्याच्यासाठी मग रिमूव्ह नावाची मेथड आहे, पॉप नावाची मेथड आहे. पॉप एंडिंगचे एलिमेंट डिलीट मारते. रिमूव्ह काय करते, जेवढा तुम्हाला जो एलिमेंट तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे तोच एलिमेंट तुम्ही काय करू शकता, रिमूव्ह करू शकता. तर म्हणजे पुढं पास करायचं म्हणजे मग त्याच्यासाठी इन्सर्ट. ठीक आहे, बघा आता. ठीक आहे, कळालं का हे. हां, तर ह्या एलिमेंटला काय केलं, तर ह्या एलिमेंटला फक्त अपेंडला काय केलं, एकच व्हॅल्यू पास केली सध्या, किती, 100. लिस्ट पास केला तर ॲज इट लिस्ट पास होते. जेवढे एलिमेंट तुम्हाला टाकायचे तेवढे एलिमेंट तुम्ही लिस्टमध्ये टाकू शकता. कोणतं, हां ठीक आहे. ठीक आहे, आता इथं ह्याला काय केलं, ह्याला हे असंच राहू द्या. आणि मग आपण खाली एक लिहूया कमेंटमध्ये, बाय युझिंग लूप. ठीक आहे, लूपनी कसं करायचं मग, तर लूपनी क्रिएट करताना मला काय करावं लागेल, मला एक लिमिट सेट करावी लागते युजरकडसाठी. काय म्हटलं मी म्हटलं इथं हाऊ मेनी, व्हेरिएबलचं नाव काय, हाऊ मेनी एलिमेंट, किती एलिमेंट तुला टाकायचे त्या लिस्टमध्ये. ठीक आहे, मग काय म्हटलं, इंट ऑफ इनपुट फंक्शन इंटर दी लिमिट. ओके, एवढाच मेसेज दिला मी. कळलं. एक लूप लावा. लूप कसा लावतो आपण, फॉर आय इन रेंज ऑफ, कुठून, 0 पासून हाऊ मेनी एलिमेंटपर्यंत. आता इथे 0 द्यायचं झालं त्या, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं, हाऊ मेनी एलिमेंटपर्यंत हा लूप काय करेल, फिरत राहील. ठीक आहे, लिमिट दिली ना तुम्ही. लिमिट दिल्यानंतर काय केलं, लिमिट दिल्यानंतर मी इथे एक लिस्ट घेतली, ती पण कशी, एम्प्टी, कारण त्या लिस्टमध्ये मला एलिमेंट टाकायचे आहेत ना. ठीक आहे, म्हणून कशी लिस्ट घेतली, एम्प्टी. मग आता त्या एम्प्टी लिस्टमध्ये एलिमेंट काय करा, ॲड करा, अपेंड करा. मग आता अपेंड कसे करायचे, तर अपेंड करण्यासाठी मी पहिल्यांदा एक प्रिंट स्टेटमेंट लिहिलं. प्रिंट स्टेटमेंटमध्ये लिहिलं, काय लिहिलं, इंटर दी एलिमेंट्स करा, बरोबर आहे. आणि ते एलिमेंट काय करा, LST डॉट काय करा, अपेंड करा. काय अपेंड करा, एलिमेंट अपेंड करा. पण लिहिलात कुठे एलिमेंट, तुम्ही युजरकडे इनपुट घेतल्यात का, नाही घेतलं. मग काय करायचं आहे, तर इथं काय केलं, एलिमेंट नावाचा एक व्हेरिएबल घेतला. ठीक आहे, आणि इंटमध्ये काय पास केलं, इनपुट फंक्शन. इनपुटमध्ये काय पास केलं, हे असं पाहिजे, काय, इंटर दी एलिमेंट. हो, कारण तुम्ही काय पास केले, इंट. ठीक आहे, कळालं का गोविंद, कळालं का. आणि मग काय केलं, आता टाकलेले एलिमेंट काय करा, प्रिंटमध्ये कॉल करा, द एलिमेंट ELEMENT, द एलिमेंट इज बिलो, असं मेसेज द्या. आणि परत काय करा, एक फॉर लूप चालवा, फॉर आय इन, आता कशामधून, त्या लिस्टमध्ये एलिमेंट गेले ना. प्रिंट काय म्हटलं, आय, एकासमोर एक पाहिजे, एंड इज इक्वल टू डबल कोटेशन स्पेस. ठीक आहे, आता हे युजरकडे घेतलं तुम्ही, आणि युजरकडे घेतल्यानंतर लिस्ट तर एम्प्टी आहे, आणि त्या लिस्टमध्ये एलिमेंट काय होणार, आता ॲड होणार. पण कसे, एक झाले की त्याच्यानंतर काय कॉल केले तुम्ही, अपेंड. ठीक आहे, मग एकदा एंटर करून चेक करा बरं.
इंटर द लिमिट किती टाकली 3 म्हणजे किती एलिमेंट एंटर करायचे 3. मग म्हटलं इंटर द एलिमेंट, पहिला एलिमेंट एंटर केला 1, दुसरा एलिमेंट काय झालं द LST डॉट अपेंड, अरे सॉरी इथं तो पास करायचा राहिला. काय पास करायचं ह्याला ELE एलिमेंट पास करायचे राहिले. ठीक आहे, टोटल एलिमेंट किती आहे 3. पहिला एलिमेंट ॲड केला 1, दुसरा एलिमेंट ॲड केला 2, तिसरा एलिमेंट ॲड केला 3. ठीक आहे, द एलिमेंट इज बिलो, कोणते कोणते एलिमेंट आले 1 2 3. क्लिअर आहे, म्हणजे अपेंडला तुम्ही काय केलं मल्टिपल व्हॅल्यू ॲड केली ना युजिंग फॉर लूप. समजलं, हे असं करतो आपण. म्हणजे अपेंड मेथड काय करते एलिमेंट ॲड करते, पण कुठे ॲड करते हमेशा शेवटी ॲड करते. क्लिअर. आता राहिला प्रश्न कोणाचा, राहिला प्रश्न इन्सर्टचा. मग काय म्हटलं इथं ॲडिंग द एलिमेंट युजिंग कोणती मेथड इन्सर्ट मेथड. आणि त्या इन्सर्ट मेथडला किती आर्ग्युमेंट पास करतो, किती आर्ग्युमेंट पास करतो 2. कोणते कोणते, पहिली आहे इंडेक्स, दुसरी आहे व्हॅल्यू. ठीक आहे, परत तीच लिस्ट घ्या, कोणती वरची लिस्ट घ्या आणि सगळं हेच घ्या, हेच घ्या सगळं. हे नको, अजून कुठं केलं आपण, हां हेच एक कॉपी करा हे सगळंच ॲज इट इज प्रोग्राम आणि कुठं टाकून दिला इथं. समजलं. बिफोर ॲडिंग द एलिमेंट द लिस्ट इज कशी आहे अशी. आणि याच्यानंतर काय कॉल केलं, या अपेंडच्या ऐवजी आपण कॉल केलं LST डॉट मेथड कॉल केली कोणती इन्सर्ट. त्या इन्सर्टला किती आर्ग्युमेंट 2. इंडेक्स, कुठल्या इंडेक्सला व्हॅल्यू टाकायची आहे, मला टाकायचे 0th इंडेक्सला व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू टाकायची 100 टाकायचे. ठीक आहे, आता 0 इंडेक्स कोण आहे 1 प्रेझेंट आहे, तो 1 पुढे जातो, त्या 1च्या ठिकाणी काय येतं 100. ठीक आहे, त्याला रन करा. काय झालं 1 कुठे गेला पुढच्या घरात, 100 कुठे आला त्याच्या घरात. ठीक आहे, क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना. क्लिअर आहे का. क्लिअर आहे ना सगळ्यांना. काय करा यार, मराठी अशीच आहे. आणि प्रोग्रामिंग पण असेच आहेत. ओके, कुठले मेथड इन्सर्ट काय करते, एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्सला व्हॅल्यू काय करते ॲड करायचं काम करते. समजलं का आता हे. म्हणजे आता एक तर 3 ऑपरेशनपैकी एक ऑपरेशन बघितलं कोणतं ॲडिंगचं. ठीक आहे, आता राहिलेले 2 ऑपरेशन आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे, उद्या लिस्टच्या मेथड्स काही एक्झाम्पल्स उद्या आपण डिस्कस करू. ओके ठीक आहे ऑनलाईन. तर थांबू आपण इथं.